हॅलो ऑल डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघणार आहोत 9th स्टँडर्डचं इंग्लिश आणि त्याची जी फर्स्ट पोएम आहे 1.1 लाईफ. या पोएम थ्रू आपण काय शिकणार आहोत मुलांनो, की आपल्याला लाईफमध्ये ना ऑप्टिमिस्टिक असायला पाहिजे. आशावादी दृष्टीने आपण आपल्या जीवनाकडे बघितलं पाहिजे. कारण जीवनामध्ये ना जसं आपण म्हणतो की एका नाण्याच्या दोन बाजू असतात, तसंच जीवनामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही असतात. पण त्या दोन्हीकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन असतो तो नेहमी कसा असला पाहिजे, ऑप्टिमिस्टिक असला पाहिजे. आपल्या मनामध्ये नेहमी होप्स असल्या पाहिजे. सो आता आपण ही पोएम स्टार्ट करूया. या पोएमचे जे पोएट आहे ते कोण आहे? शार्लेट ब्रॉन्टे. बघा काय सांगितलेलं आहे. लाईफ बिलीव इज नॉट अ ड्रीम सो डार्क ॲज सेजेस से. सेजेस म्हणजे काय? तर ऋषीमुनी. जे साधू संत ऋषीमुनी होऊन गेले त्यांनी सांगितलेलं आहे की जीवन हे लाईफ जे आहे ते बॅड ड्रीम नाही आहे, ते वाईट असं ड्रीम नाही आहे, स्वप्न नाही आहे. जशाप्रमाणे ऑफ्ट लिटिल मॉर्निंग रे फोरटेल्स अ प्लेझंट डे. जशाप्रमाणे जेव्हा दिवसाची सुरुवात होते आणि त्या सुरुवातीला जर पाऊस पडत असेल तर त्या पावसामुळे संपूर्ण दिवस हा आपला कसा जात असतो? आनंदात जात असतो. आपल्यामध्ये उत्साह तयार होतो आणि आपण दिवसाची सुरुवात करत असतो. त्याचप्रमाणे आपलं जीवनसुद्धा असायला पाहिजे. समटाईम्स देअर आर क्लाउड्स ऑफ ग्लूम. क्लाउड्स ऑफ ग्लूम म्हणजे काय? दुःखाचे ढग किंवा उदासीनतेचे ढग आपण म्हणूया. समटाईम्स देअर आर क्लाउड्स ऑफ ग्लूम. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये कधीकधी दुःखाचे ढगसुद्धा येत असतात, म्हणजे दुःखी क्षणसुद्धा येत असतात. कधी सॅड मोमेंट्ससुद्धा आपण म्हणू शकतो त्याला. सॅड मोमेंट्ससुद्धा आपल्या लाईफमध्ये येत असतात. बट दीज आर ट्रान्सियंट ऑल. ट्रान्सियंट ऑल म्हणजे काय? हे सगळे काय आहे? क्षणिक आहे. ट्रान्सियंट म्हणजे क्षणिक. ह्या सगळ्या गोष्टी काय आहे? काही कालापुरतेच आहे. असं नाही आहे की आपल्या आयुष्यामध्ये एकदा दुःख आलं तर ते परमनंट, आपण म्हातारे होतपर्यंत ते दुःखच राहणार असं नाही. तर ते काय आहे? काही काळापुरतेच ते आपल्या आयुष्यात असतात. इफ द शावर विल मेक द रोजेस ब्लूम. जर पाऊस येत असेल, पावसामुळे जर सुंदर गुलाब उगवत असतील, ब्लूम होत असतील, ओ वाय लॅमेंट इट्स फॉल. मग आपण ह्या येणाऱ्या पावसासाठी आपण का दुःख करत बसायचे? की पाऊस आला आहे म्हणून आपण उदास व्हायचं आहे का? नाही. त्या येणाऱ्या पावसामुळे जर सुंदर गुलाबाची फुलं उगवत असतील तर आपल्याला ऑलवेज काय असलं पाहिजे? आनंदी असलं पाहिजे. मग याचं कुठे कनेक्ट केलेलं आहे? जर आपल्या आयुष्यामध्ये काही दिवसासाठी जर दुःखाचे ढग आलेले आहे, दुःखाचा पाऊस आलेला आहे, त्यामुळे आपल्याला कधीही दुःखी व्हायचं नाही आहे. कारण या पावसानंतर आनंदाचे क्षण, जसे सुंदर गुलाब उगवलेले आहेत तसे आनंदाचे क्षणसुद्धा आपल्या आयुष्यात येणार आहे. रॅपिडली मेरीली लाईफ सनी अवर्स फ्लिट बाय. ग्रेटफुली चेरीली एन्जॉय देम ॲज दे फ्लाय. आपल्या आयुष्यामध्ये आता सनी आवर्स म्हणजे काय? सनी आवर्स म्हणजे आनंदाचे दिवस, ठीक आहे. सनी आवर्स म्हणजे सुखाचे जे क्षण आहे आपल्या लाईफमधले, चांगले जे क्षण आहेत ते आपल्याला काय करायला पाहिजे? रॅपिडली मेरीली म्हणजे ते सुखाचे जे क्षण असतात, हॅपी मोमेंट्स आपण ज्याला म्हणतो, ते पटकन उडून जातात, ते जास्त काळ टिकत नाही. पण मग ते क्षण, ते मोमेंट्स जर आपल्या लाईफमध्ये आलेले आहेत, आपल्याला ते लाईफमधले ते मोमेंट्स एन्जॉय करता आले पाहिजे, ना की त्याच्यासाठी आपण दुःख करत बसलं पाहिजे. म्हणून हे जे मोमेंट्स आहे हे आपल्याला काय केलं पाहिजे? आनंदाने जगता आलं पाहिजे. ग्रेटफुली चेरीली एन्जॉय देम ॲज दे फ्लाय. ते उडून जाण्याच्या आत आपल्याला ते आनंदाने जगता आलं पाहिजे, एन्जॉय करता आले पाहिजे. व्हॉट दो डेथ ॲट टाइम्स स्टेप्स इन अँड कॉल्स अवर बेस्ट अवे. आपल्याला माहिती पण नसणार कधी जर आपल्या आयुष्यामध्ये मृत्यूचा क्षण आला किंवा मृत्यू आपल्या आयुष्यामध्ये आला आणि आपल्या जवळच्या, इथे काय सांगितलेलं आहे? अवर बेस्ट म्हणजे आपल्या जवळच्या माणसाला जर त्या मृत्यूने त्या डेथनी आपल्यापासून त्या आपल्या आवडत्या व्यक्तीला जर दूर घेऊन गेलं तर आपण काय करणार? आपण काय करू शकतो का? नाही करू शकत. व्हॉट दो सॉरो सीम्स टू विन. आणि मग इथे कोण जिंकणार आहे? इथे दुःख जिंकणार आहे. ओव्हर होप अ हेवी स्वे. तरी पण आपल्या मनामध्ये जी आशा आहे ती आपल्याला आशा काय करायची आहे? जिवंत ठेवायची आहे. जरी आपल्या आयुष्यात किती दुःख आलं, आपल्या जवळचा व्यक्ती निघून जरी गेला तरी आपल्याला
आपल्या ज्या आशा आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि आपल्याला चांगल्या वेळेची काय करायची आहे मुलांनो, वाट बघायची आहे, इथे सांगितलेलं आहे. येट होप अगेन इलास्टिक स्प्रिंग्स अनकॉन्क्वर्ड दो शी फेल स्टील बॉयंट आर हर गोल्डन विंग्स. बघा इथे काय सांगितलेलं आहे, येट होप अगेन इलास्टिक स्प्रिंग्स. आपले जे होप्स आहेत ती कशी असते, आपली जी आशा आहे, आपल्या मनामध्ये ज्या होप्स आहेत की सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहे, आता माझ्याबरोबर चांगलं होणार आहे, ह्या ज्या होप्स आपल्या मनात असतात त्या कशा असतात, इलास्टिक स्प्रिंगसारख्या असतात. त्याला आपण कितीही ट्राय केलं, त्याला आपण दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्या होप्स ज्या आहेत त्या परत वरती येतात. सपोज आपण एखादी मॅच बघतोय किंवा आपण मॅच खेळायला गेलो आणि आज आपण हरलेलो आहो, पण आपल्याला वाटतं की नेक्स्ट मॅचमध्ये आपलीच टीम जिंकणार आहे. हे जे होप्स असतात ना, त्या होप्सला आपण कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते दुसऱ्या दिवशी परत नव्याने तयार होत असतात. सो इथे हेच सांगितलेलं आहे मुलांनो, येट होप अगेन इलास्टिक स्प्रिंग्स अनकॉन्क्वर्ड दो शी फेल. जरी ते होप्स पडलेले असतील तरी ते परत नव्याने तयार होतात. स्टील बायंट आर हर गोल्डन विंग्स. हे जे होप्स असतात ते कसे असतात, गोल्डन विंग्स, सोनेरी पंखांसारखे असतात. त्यांना आपल्याला काय करू द्यायला पाहिजे, त्यांना स्टील स्ट्रॉंग टू बेअर अस वेल. त्यांना स्ट्रॉंग बनवलं पाहिजे, त्यांना उडू दिलं पाहिजे. आपल्या आशांना, आपल्या होप्सला आपल्याला काय करायचं नाही आहे, प्रेस करून ठेवायचं नाही आहे. मॅनफुली फिअरलेसली द डे ऑफ ट्रायल बेअर फॉर ग्लॉरियसली विक्टोरियसली कॅन करेज क्वेल डिस्पेअर. बघा काय सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख आलेलं आहे किंवा ज्या पण गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या आहे, दुःख आलेलं आहे, वाईट गोष्टी घडत आहेत, त्या गोष्टीचा आपल्याला कशा पद्धतीने सामना करायचा आहे, मॅनफुली फिअरलेसली, पुरुषांप्रमाणे फिअरलेसली न घाबरता, द डे ऑफ ट्रायल बेअर, आपल्याला त्या गोष्टीला या पद्धतीने काय करायचं आहे, त्याचा बेअर करायचा म्हणजे सामना करायचा आहे. आणि असं करूनच आपल्या आयुष्यामध्ये फॉर ग्लोरियसली विक्टोरियसली कॅन करेज क्वेल डिस्पेअर. आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा अशा पद्धतीने त्या गोष्टीचा सामना करू तर आपण नक्की काय होणार आहो, आपण जिंकणार आहो, इथं असं सांगितलेलं आहे. आपण परत ते दिवस वैभवाने, ग्लोरियसली म्हणजे काय, वैभवाने, आणि विक्टोरियसली म्हणजे आपण ते दिवस परत चांगले करणार आहोत, आपण जिंकणार आहोत. डिस्पेअर म्हणजे काय तर मुलांना, आपल्या आयुष्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्या काही दिवसांनी काय होऊन जाणार आहेत, ते गायब होऊन जाणार आहे. आणि हे सगळ्या कशामुळे होणार आहेत, जर आपल्यामध्ये ती हिंमत असेल. आपल्यात हिंमतच नसेल, आपण त्या गोष्टीचा करेजनी, धैर्याने आपण जर सामनाच करणार नाही, आपण दुःखाच्या समोर खचून जाणार, तर काहीही गोष्ट होऊ शकणार नाही. सो ही होती सोपी आणि सिम्पल अशी पोएम. आय होप तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही जर क्वेरीज किंवा डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. थँक्यू फॉर वॉचिंग.